कालच्या उत्तर काशी टनेलच्या रेस्क्यू दरम्यान एक नवीनच गोष्ट कानावर पडली, रॅट होल मायनर्स. आता त्या नावावरून वाटलं की उंदराची बेळबेळ उकरणारे लोकविकास असतात, पण जेव्हा ही गोष्ट कळाली की रॅट होल मायनर्समुळेच आपण 12 नोव्हेंबरला टनेलमध्ये अडकलेल्या 41 जणांची सुखरूप सुटका करू शकलो, तेव्हा जाऊन रॅट होल मायनर्सबद्दल लईच कुतूहल वाढलं. जिथं अत्याधुनिक तंत्रज्ञान फेल ठरलं तिथं भारताने बंदी घातलेल्या रॅट होल मायनर्सना शेवटच्या क्षणी बोलवावं लागलं. म्हणजे हे काय मामूली नसणारच. आणि म्हणूनच हे रॅट होल मायनर्स म्हणजे काय, त्यांचं काम कसं चालतं, टनेलमध्ये अडकलेल्या 41 कामगारांपर्यंत ते कसे पोहोचले, शिवाय भारताने रॅट होल मायनिंग किंवा मायनर्सवर बंदी का घातली होती, या सगळ्याच प्रश्नांचा विषय खोल आणि पृथ्वीगोल करण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा. सिलक्याराकडून पहिले 200 मीटर सोडले तर आतमध्ये 60 मीटरचा टनेलचा भाग कोसळला होता. त्याच्या पलीकडे अडकलेल्या 41 जणांना बाहेर काढण्यासाठी सिलक्याराच्या बाजूने आडवी ड्रिल पाडणारी अमेरिकन मेड ऑगर मशीन लावण्यात आली होती. पण जवळपास 40-45 मीटर ड्रिल करून झाल्यावर स्टीलचे रॉड आडवे आल्यामुळे तिची पाती निकामी झाली आणि सुटकेसाठी जिच्यावर जास्त मदर होती तीच आशा संपली. अशात मग पिक्चरमध्ये आले ते रॅट होल मायनर्स. ते आले, त्यांनी पाहिलं आणि त्यांनी जिंकून घेतलं सारं. असाच मग काहीसा प्रकार रेस्क्यू ऑपरेशनच्या शेवटच्या 30 तासात घडला. मग हे रॅट होल मायनर्स असतात कोण आणि यांचं काम चालतं कसं हे पाहूया. पण त्याआधी रॅट होल मायनिंग हा काय प्रकार आहे ते थोडक्यात जाणून घेऊया. खास करून मेघालयात प्रचलित असलेल्या अरुंद आणि आडव्या भुयारातून कोळसा काढण्यासाठी रॅट होल मायनिंगची ही पद्धत वापरली जाते. उंदीर कसा आपल्या पुढच्या पायांच्या नखाने आपली अरुंद बेळं पोखरत पोखरत पुढे जातो ना, अगदी तशाच पद्धतीने साधारण जेमतेम एक व्यक्ती बसून उकरून कोळसा काढू शकेल अशा पद्धतीने हे मायनिंग केलं जायचं. मग एक जण कोळसा खोदायचा, दुसरा तो भरून द्यायचा आणि तिसरा तो मागे आणायचा. आणि जी टीम हे सगळं म्हणजे कोळसा खणण्यापासून ते तो बाहेर काढण्यापर्यंतचं काम करायची तिला रॅट होल मायनर्स म्हटलं जायचं किंवा जातं. या लोकांना मग अरुंद भुयारात खोदकामासाठी आणि त्यासाठी हाताळण्यात येणाऱ्या अवजारांचं योग्य असं प्रशिक्षण दिलं गेलेलं असतं. अरुंद अशा भुयारातून कोळसा काढण्यासाठीचं रॅट होल मायनिंग हे एक आदिम, धोकादायक आणि काहीसं वादात असणारं तंत्र किंवा पद्धत आहे. रॅट होल मायनिंगचे प्रामुख्याने 2 प्रकार पडतात. एक म्हणजे डोंगराच्या माथ्यावरून पहिल्यांदा 10 ते 100 स्क्वेअर मीटर चौकोनात व्हर्टिकल अर्थात उभं खणत खाली कोळशाच्या साठ्यांपर्यंत जायचं आणि नंतर आडवं साधारण 1-2 मीटर आकारात बोगदे खणत खणत कोळसा बाहेर काढायचा. दुसरा प्रकार म्हणजे डोंगराच्या उताराने कोळशाच्या साठ्यांपर्यंत आडवं खणत खणत आत जायचं. ऑगर मशीनचा पर्याय बाजूला पडल्यावर वकील हसन आणि मुन्ना भाई यांच्या नेतृत्वाखालील जवळपास 2 डझन रॅट होल मायनर्सची टीम दिल्ली आणि उत्तर प्रदेशातून घटनास्थळी दाखल झालेली. मार्गात ज्या स्टील सळ्यांचा अडथळा येऊन ऑगर मशीन ब्रेकडाऊन झाली त्या सळ्या गॅस कटर आणि वेल्डिंग कटरने कापून त्यांनी कामाला सुरुवात केलेली. कोसळलेल्या ढिगात सरकवलेल्या 800 mm पाईपमधून 2-2च्या गटाने आत गेलेले रॅट मायनर्स हे तब्बल 26 तास उरलेले 18 मीटर खोदून काढत होते. पाईपच्या तोंडाला एक जण कोसळलेला भाग हाताने खणून काढत होता. त्याच्या मागे असणारा मग तो ट्रॉलीमध्ये भरून देत होता, तर एक जण तो ट्रॉली ओढून काढत होता आणि बाहेर असणारे तिला बाहेर खेचत होते. एका तासाला 1.5 मीटरचं खोदकाम आणि दर 3 तासाला 800 mmचा 3 मीटर पाईप ते मायनर्स पूर्णपणे आत सरकवत होते. शेवटी 28 नोव्हेंबरला जाऊन दुपारी रॅट होल मायनर नासिरने शेवटचा अडथळा पाडला आणि गडी आत अडकलेल्या कामगारांपर्यंत पोहोचला व नंतर काही तासातच सर्व कामगार सुखरूपरित्या बाहेर काढले गेले. 17 दिवस अडकून पडलेल्या कामगारांना बाहेर काढण्यात जिथे सगळ्या मशीन्स फेल गेल्यावर तिथे रॅट होल मायनर्स आणि पर्यायाने रॅट होल मायनिंग टेक्निक कामी आले. पण तुम्हाला माहिती आहे का की 2014 साली रॅट होल मायनिंगवरती पर्यावरण संरक्षण प्रकरणे हाताळणाऱ्या राष्ट्रीय हरित लवादाने म्हणजे नॅशनल ग्रीन ट्रिब्युनलने बंदी आणली होती. रॅट होल मायनिंग दरम्यान काही खाण कामगारांसोबत लहान मुलांच्या मृत्यू प्रकरणी यात गुन्हा दाखल झाल्यावर हे तंत्र धोकादायक आणि अवैज्ञानिक आहे असा निकाल देखील त्यावेळी दिला गेला होता. तरीही बंदी घालून पण रॅट होल मायनिंग काही थांबलं नाही. 2018 साली मेघालयातच रॅट होल मायनिंग करताना खाणीत पुराचे पाणी शिरून 15 मायनर्स काही दिवस अडकून त्यात मरण पावले आणि तब्बल 2 महिन्याच्या रेस्क्यू ऑपरेशन नंतर त्यापैकी फक्त दोघांच्याच डेड बॉडी सापडल्या होत्या. त्यानंतर 2021 साली अशाच सारख्या एका घटनेत 6 मायनर्स पुराचे पाणी खाणीत शिरून मरण पावले. त्यांच्यापैकी 3घांच्या डेड बॉडीज
फक्त हाती लागल्या. एका रिपोर्टनुसार रॅट होल मायनिंगचे पर्यावरणाच्या आणि सुरक्षेच्या दृष्टीने काही धोके सुद्धा आहेत. खाणकाम करण्यात येणाऱ्या खाणी या अनियंत्रित स्वरूपाच्या असू शकतात, ज्यात काम करणाऱ्या कामगारांसाठी व्हेंटिलेशन, स्ट्रक्चरल सपोर्ट आणि सुरक्षा उपकरणे यांचा अभाव असू शकतो. शिवाय खाण प्रक्रियेमुळे जमिनीचा ऱ्हास, जंगलतोड आणि जलप्रदूषण होऊ शकते. जैंतिया टेकड्यात अशा रॅट होल मायनिंगमुळे जलस्रोतांमध्ये पाण्याची ॲसिडिटी वाढल्याचे देखील रिपोर्ट चिंताजनक आहे. त्यामुळे रॅट होल मायनिंग हे जरी धोकादायक असले आणि त्यामुळे गंभीर स्वरूपाचे अपघात जरी होत असले आणि त्यावर बंदी जरी आणली गेली असली, तरी आर्थिक कारणे आणि स्थानिक लोकांच्या पर्यायी उपजीविकेच्या अभावामुळे रॅट होल मायनिंग हे आजही टिकू नये. आणि त्यामुळेच कदाचित टनेलमध्ये अडकलेले 41 कामगार सुखरूप बाहेर देखील आले. अशा रॅट होल मायनर्सना विषय खोल पृथ्वी गोलकडून मानाचा मुजरा. बाकी तुम्हाला रॅट होल मायनर्स बद्दल काय वाटतं हे कमेंट करून नक्की कळवा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर जरूर करा आणि अशाच भन्नाट माहितीसाठी पाहत रहा विषय खोल पृथ्वी गोल.